1929 साली जन्मलेल्या 95 वर्षांच्या आजोबांनी मात्र मतदान केले। त्यांनी 1952 सालच्या पहिल्या निवडणुकीत मतदान केलं होतं। त्यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। लोकसभा मतदारसंघातील बाबळेश्वर या ठिकाणी मी सध्या आहे। अवघ्या 6 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणावरून प्रवारा सहकारी साखर कारखाना आहे आणि याच ठिकाणी सहकाराची मृतमेढ जी होती ती रोवण्यात आली होती। 95 वर्ष वय असलेले एक नागरिक आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। बाबा काय सांगाल, तुम्ही मतदानाचा हक्क बजावला? मी सुरुवातीपासून देशाभिमानी असल्यामुळे कोणत्याही अडचणी मतदान कधीही चुकवलं नाही। 52 सालापासून तुम्ही 1952 ला पहिली निवडणूक पहिलं मतदान दिले मी बाबांसाहेब। नेहरूजींचा कालावधी पाहिलाय, सगळं पाहिला, स्वातंत्र्यपूर्वीचा कालावधी पाहिला। आलं का माझ्या 29 जन्म म्हटल्यानंतर मला तो काल पाहायला मिळाला, स्वातंत्र्याचा काळ पाहायला मिळाला आणि त्यातला फरकही जाणवला। आता हे आपलं स्वतःचं राज्य आहे, कारण स्वराज्य मागितलं होतं पण पूर्ण स्वातंत्र्य 1930 साली पंडित जवाहरलाल नेहरूचे वडील मोतीलाल नेहरू यांनी मागणी केली होती की आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे आणि त्या पूर्ण स्वातंत्र्य घटनेप्रमाणे आता चालतंय म्हणून आमचं राज्य आहे याचा मला अभिमान आहे। स्वातंत्र्य हे जे आहे ही गोष्ट अवघड आहे आणि ते अभिमानाने आम्ही आज ते म्हणू शकतो। जरी कोणी म्हणत असेल तर काही खाजगी काही कारणामुळे ते बोलत असतील, पण स्वतंत्र असणे, स्वातंत्र्य असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आता स्वित्झर्लंड सारख्या देशामध्ये 200 वर्षे झाले स्वातंत्र्य मिळालं, किती भाग्यवान देश आहे तो। आमच्या देशाला आता स्वातंत्र्य मिळालं 150 वर्ष, मी त्याच्या अगोदर मोगल सत्ता होती 350 वर्ष, आता आम्ही स्वतंत्र राहिलो इतक्या वर्षांनी झाल्यानंतर आम्हाला निश्चितच अभिमान आहे। आणि मी ह्या कदाचित आणखी जर 5 वर्ष देवाने दिले तरी मतदान करणारच। संदीप शिवाजी काळे, पुढारी न्यूज, बाबळेश्वर।